राज्यभरात पावसाने थैमान घातले असून धाराशिव जिल्हाही त्याला अपवाद ठरलेला नाही। जिल्ह्यातील एकूण 42 महसूल मंडळांपैकी तब्बल 40 महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे। हवामान खात्याने 18 सप्टेंबर गुरुवार रोजी येत्या 24 तासात राज्यातील 26 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला होता। त्यानुसार मुरुम शहर व परिसरात मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू झाला। विजांचा कडकडाट, वाऱ्यांचा जोर आणि पावसाच्या सततच्या धारेमुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। ऐन दसरा दिवाळीच्या तोंडावर पावसाने केलेल्या आघातामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे। शेतमालाला बाजारात कवडीमोल भाव मिळत असून शेतकरी आसमानी व सुलतानी संकटाच्या कचाट्यात सापडले आहेत। उत्पन्न मिळाले नाही आणि गुंतवणूकही बुडाली अशी हतबलता शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे। या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व शेतकरी संघटनांनी शासनाकडे तातडीने सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी जोरदार मागणी केली आहे। महसूल विभाग व राज्य शासन या संकटातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोणती ठोस पावले उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टल व फेसबुक पेजला सबस्क्राईब व फॉलो करून लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।